हाय स्टुडंट्स, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज हा आपला चॅप्टर सुरू आहे आणि त्या चॅप्टरमध्ये आपण शेवटच्या लेक्चरमध्ये हेमेटाईट ओव्हरपासून आयर्न कसं मिळवलं जातं प्युअर फॉर्ममध्ये ते बघितलं होतं. त्याच्या वेगवेगळे जे ब्लास्ट फर्नेसमधले जे झोन्स आहेत ते झोन्स आपण डिस्कस केलेले. आता त्याच पॉईंटला रिलेटेड आजचा आपला एक स्मॉल छोटासा पुढचा पॉईंट आहे बघा. जे आयर्न आपल्याला मिळतं आफ्टर द एक्स्ट्रॅक्शन इन द फॉर्म प्युअर फॉर्म फ्रॉम द हेमेटाईट ओवर, त्याच्यामध्ये 3 टाईपचे आयर्न पडतात. ओके, 3 टाईप्स ऑफ आयर्न विच इज कॉल्ड ॲज अ कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. ओके, इथं दिलेलं आहे बघा तुम्हाला 3 टाईप्स: कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. आता हे जे 3 टाईप आहेत आयर्नचे, ह्याच्यावरती एक डिफरन्सचा पॉईंट न्यू सिलॅबसमध्ये तुमच्या ॲड केलेला आहे. तर 2 मार्क्सला और MCQच्या फॉर्ममध्ये ह्या चार्टवरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर डिफरन्स अगदी सोपा आहे बघा. हे जे 3 टाईप आहेत आयर्नचे, हे कार्बनच्या पर्सेंटेजवरती पडतात. म्हणजे 3ही आयर्नमध्ये कार्बन किती पर्सेंटमध्ये यूज केले त्याच्यावरती हे 3 टाईप ठरतात आणि त्याच्यावरनं त्या आयर्नची स्ट्रेंथ डिपेंड किंवा ठरवली जाते. तर बघा, पहिला पार्ट जो आहे ह्याच्यामधला डिफरन्समध्ये तुम्हाला 3 कॉलम दिसतात: कास्ट आयर्न, रॉट आयर्न आणि स्टील. ओके, फर्स्ट वन इज अ कास्ट आयर्न. आता हे कास्ट आयर्न कसं असतं तर इट इज हार्ड अँड ब्रिटल. त्याच्यामध्ये जर कार्बनचं पर्सेंटेज आपण बघितलं तर इट इज अ 4%. 4% ह्याच्यामध्ये कार्बन असतो आणि जेवढा कार्बन जास्त असेल तेवढं जास्त ते आयर्न हार्ड असतं, हे लक्षात ठेवा. ओके, 4% कार्बन म्हणजे मॅक्झिमम कार्बन हा कास्ट आयर्नमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे हे कास्ट आयर्न कसं असतं, व्हेरी टफ. आणि जनरली याचे यूज जर बघितले तर इट इज यूज फॉर दी मेकिंग पाईप्स, मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमोटिव्ह पार्ट्स, पॉट्स किंवा पॅन्स, युटेन्सियल्स ह्याच्या प्रिपरेशनमध्ये हे कास्ट आयर्न वापरलं जातं. ओके, MCQ कन्सिडर केला तर ह्या पॉईंटवरती पर्सेंटेज किती असतं कार्बनचं असं विचारतात. सेकंड इज अ रॉट आयर्न. इट इज व्हेरी सॉफ्ट. सगळ्यात सॉफ्ट आयर्न हे असतं कारण ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली कार्बनचं पर्सेंटेज खूप कमी असतं. किती असतं मग ते? इट कंटेन्स लेस दॅन 0.2% कार्बन. 0.2% कार्बनपेक्षा पण कमी ह्या रॉट आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे आयर्न कुठं वापरलं जातं तर बघा, इट इज यूज फॉर मेकिंग पाईप्स, बार्स, फॉर स्टे बोल्ट्स किंवा इंजिन बोल्ट्स आणि रिवेट्स जे आहेत त्याच्या प्रिपरेशनमध्ये हे आयर्न वापरलं जातं. ह्याच्यावरती सुद्धा हा जो कार्बनचं पर्सेंटेज आहे ह्यावरती MCQ होऊ शकतो तुमचा. तिसरा टाईप आहे ह्याच्यामधला स्टील. ओके, आता स्टील आपल्याला माहिती आहे, स्टील हे अलॉय आहे आणि हे अलॉय कसं प्रिपेअर केलं जातं तर ह्या स्टील अलॉयमध्ये मेन इलेमेंट तुमचा आयर्न असतो आणि त्या आयर्न इलेमेंटला किंवा आयर्न ह्या मेटलला दुसऱ्या कुठल्याही मेटल किंवा नॉन मेटलबरोबर बाइंड केलेलं असतं. ओके, मग त्याच्यामध्ये क्रोमियम असू शकतं, मँगेनीज असू शकतं, निकेल येऊ शकतं. असे इलेमेंट घेऊन त्याच्याबरोबर हे जे आयर्न आहे ते आपण जेव्हा मिक्सअप करतो तेव्हा जे अलॉय तयार होतं त्याला स्टील म्हटलं जातं. मग हे जे स्टील आहे ह्याच्यामध्ये जर कार्बनचं पर्सेंटेज कन्सिडर केलं तर हे किती असतं बघा, 0.2 to 2%. म्हणजे रॉट आयर्नपेक्षा थोडंसं जास्त ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मग हे स्टील कसं असतं, इट इज नायदर टू हार्ड नॉट टू सॉफ्ट. हे जास्त हार्ड पण नसतं आणि जास्त सॉफ्ट पण नसतं. तर इंटरमिडिएट प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतील स्टीलच्या. कुणाच्या बिटवीन तर जे तुमचं कास्ट आयर्न आहे आणि जे तुमचं रॉट आयर्न आहे ह्याच्या इन बिटवीन आपण म्हणू शकतो स्टीलच्या प्रॉपर्टीज आहेत. स्टील कुठं वापरलं जातं तर बऱ्यापैकी तुम्हाला स्टील कुठं वापरतात हे माहिती आहे. तर बघा, जे शिप्स आहेत किंवा बिल्डिंगचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ऑटोमोबाईल्समध्ये किंवा वेपन्स किंवा किचनमध्ये जे युटेन्सियल्स असतात त्याच्या प्रिपरेशनसाठी स्टील हे वापरलं जातं. तर असे हे 3 टाईपचे जे आयर्न आहेत हे व्यवस्थित तुम्ही बघून ठेवायचे आहेत एक्झामच्या दृष्टीनं. तर इथंपर्यंतचा पार्ट हा तुमचा एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्नशी रिलेटेड येतो. चॅप्टरमधला आजचा आपला पुढचा नवीन पॉईंट आहे बघा, इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स किंवा त्यालाच F ब्लॉक इलेमेंट किंवा त्यालाच लॅन्थेनाइड्स ऑर ॲक्टिनॉइड्स असं पण कन्सिडर केलं जातं. आपण चॅप्टरचं नावच आपल्या काय बघा, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन सिरीज इलेमेंट. त्याच्यामधले आपण
ट्रान्झिशन सिरीज ऑलमोस्ट कंप्लीट केलेली आहे. आता आपल्याला इनर ट्रान्झिशन सिरीज आज आपण सुरू करायची आहे. ओके, ट्रान्झिशन सिरीजलाच आपण डी ब्लॉक म्हणून कन्सिडर करतो, तसं इनर ट्रान्झिशनला आपण एफ ब्लॉक म्हणून कन्सिडर करतो किंवा त्यालाच एफ ब्लॉकमध्ये तुमचे 2 रो बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यामध्ये लॅन्थेनाइड पहिली रो आणि दुसरी येते ॲक्टिनॉइड्स. आता ह्या 2 सिरीजशी रिलेटेड जर कन्सिडर केलं, ह्या इलेमेंट्सला एफ ब्लॉक असं का म्हटलं जातं, जसं आपण डी ब्लॉकला डी ब्लॉकच का म्हणायचं हे बघितलं होतं, तसंच एफ ब्लॉकला एफ ब्लॉक का म्हणायचं हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सोपं आहे बघा आन्सर. आपण काय बघितलं होतं की डी ब्लॉकचे जे एलिमेंट असतात त्याच्यामध्ये काय होतं, जे तुमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते कुठल्या सबशेलमध्ये जातात, तर डी सबशेलमध्ये एंटर करतात, म्हणून त्यांना डी ब्लॉकचे एलिमेंट म्हणायचं. तसंच एफ ब्लॉकच्या बाबतीत एफ ब्लॉकमध्ये जे एलिमेंट येतात त्या सगळ्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठं एंटर झालेले असणार आहेत बघा. तुमचं जे एफ ऑर्बिटल आहे ते सक्सेसिव्हली इलेक्ट्रॉननी फिलअप केलेलं बघायला मिळतं. त्यामुळं ह्या इलेमेंटला एफ ब्लॉक इलेमेंट्स असं म्हटलं जातं. आता एक्झॅक्टली हा जो एफ ब्लॉक आहे ह्याची पोझिशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, पिरियॉडिक टेबल जर आपण कन्सिडर केला, अगदी सुरुवातीला पिरियॉडिक टेबल रफली तुम्हाला सगळ्यांना त्याची डायग्रॅम माहिती आहे, तुम्ही इथं बघू शकता. बघा इथं पिरियॉडिक टेबलमध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर हा जो तुमचा पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर जो 7 आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर 6व्या आणि 7व्या पिरियडमध्ये हा तुमचा जो एफ ब्लॉक आहे इथं तुम्ही बघू शकता, लॅन्थेनम आणि ॲक्टिनियम ह्या एलिमेंटपासून तो सुरू झालेला आहे. बट पोझिशन जर एक्झॅक्टली कन्सिडर केली तर सुरुवातीला एफ ब्लॉकची पोझिशन तुमची ह्या 2 पिरियडमध्ये होती. मग आपण काय म्हणलं होतं की अगदी इंट्रोडक्टरी पार्ट जर आपण ट्रान्झिशन एलिमेंटचा कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये आपण डी ब्लॉकला जर बघितलं व्यवस्थित तर डी ब्लॉक कुठनं कुठंपर्यंत असतो बघा, तर ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. ओके, मग टोटल इथं इलेमेंट किती होतात, 10 इलेमेंट होतात. आणि 10 इलेमेंटशी रिलेटेड डी सबशेलची जी कपॅसिटी आहे त्याची किती इलेक्ट्रॉनची आहे, तर 10 इलेक्ट्रॉनची. त्यामुळे हा डी ब्लॉक तुम्हाला मध्ये प्लेस केलेला बघायला मिळतो. इट इज अ रिझन. पण इथं एफ ब्लॉक जर कन्सिडर केला तर एफ ब्लॉकमध्ये जर आपण एफ सबशेलची कपॅसिटी कन्सिडर केली तर एफ सबशेलमध्ये तुमच्या टोटल 14 इलेक्ट्रॉन अकोमोडेट होतात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि मग ऑलरेडी इथं डी ब्लॉकमध्ये जर बघितलं तर 10 इलेमेंटची प्लेस आहे. लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जर कन्सिडर केली तर लॅन्थेनाइडमध्ये टोटल 14 इलेमेंट येतात आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये टोटल 14 इलेमेंट येतात. ओके, म्हणजे असे टोटल 28 इलेमेंट आहेत हे दोन्ही सिरीजचे मिळून. मग हे जर इलेमेंट इथं प्लेस केले लॅन्थेनाइडचे 14 आणि जर ॲक्टिनाइडचे 14, तर इथले हे 14 इलेमेंट प्लस पुढे येणारे जे तुमचे आहेत हे इलेमेंट, जे 14 प्लस पुढचे येणारे 10, म्हणजे त्यांचा नंबर जर कन्सिडर केला तर तुमच्या पिरियॉडिक टेबलचं जे स्ट्रक्चर आहे इट विल गेट डिस्टर्ब. मग तो पुढं जाईल आणि पुढं गेल्यानंतर जे पुढचे पी ब्लॉकचे इलेमेंट आहेत त्यांची प्लेसमेंट अवघड होते. त्यामुळं काय केले, हे अवॉइड करायला हे जे 2 ग्रुप आहेत तुमचे किंवा हे जे 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड, ह्यांना उचलून काय केलं बघा, मग पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केलेलं आपल्याला बघायला मिळतं. ओके, ही ह्याची पोझिशन आहे. एक्झॅक्टली सुरुवातीला तो डी ब्लॉकमध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर 7मध्ये. बट टू अवॉइड दी इंटरप्शन्स इन दी प्लेसमेंट ऑफ अनदर इलेमेंट्स, टोटल तुमचा एफ ब्लॉक इथनं उचलून पिरियॉडिक टेबलच्या बॉटमला प्लेस केला आहे, ज्याला म्हटले एफ ब्लॉक इलेमेंट. ह्याच्यामध्ये 2 सिरीज येतात बघा. फर्स्ट वन इज अ 4F आणि दुसरी 5F. 4F सिरीज आणि 5F सिरीज. 4Fला लॅन्थेनाइड सिरीज म्हटलं जातं, 5Fला तुमची ॲक्टिनाइड सिरीज असं कन्सिडर केलं जातं. आता लॅन्थेनाइडला 4F सिरीज का म्हणायचं, तर हे जे लॅन्थेनाइड आहेत याच्यामध्ये जेव्हा जे आपण इलेमेंट कन्सिडर करणार आहे लॅन्थेनाइड मधले जे 14 इलेमेंट येतील त्या 14 इलेमेंटच्या बाबतीत त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4F या ऑर्बिटलमध्ये एंटर होतात, म्हणून ह्या सिरीजला 4F सिरीज पण म्हटलं जातं. आणि ॲक्टिनाइड सिरीजमध्ये जर आपण कन्सिडर केलं तर ॲक्टिनाइड सिरीजमधले जे इलेमेंट आहेत त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तुमचे 5F या सिरीजमध्ये एंटर होतात, म्हणून त्यांना 5F इलेमेंट असं सुद्धा
कन्सिडर केलं जातं. तर हे एकंदरीत त्याच्या प्लेसमेंटच्या विषयी आपण म्हणू शकतो. तर बघा आता ह्या एलिमेंट्सला इनर ट्रान्झिशन सिरीज असं का म्हटलं जातं हे आपल्याला आता बघायचं आहे. तर बघा आपण ॲटमचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲटमला आपण डिनोट करत असताना किंवा ॲटमची रफली डायग्रॅम कशी आहे, तर सेंट्रली प्लेस त्याच्यामध्ये न्यूक्लियस येतो आणि ह्या त्याच्यामध्ये काय येतात बघा, दीज आर दी शेल्स, आणि ह्या शेल अशा वाढत जातात जसजसा इलेक्ट्रॉन तुमचे ॲड होत जाणार तसं. मग आपण बघितले ना, बाहेरची शेल असते त्याला आपण n म्हणतो, विच इज अल्टिमेट. त्याच्या आतमध्ये असते त्याला आपण n-1 पेन अल्टिमेट शेल म्हणतो, आणि त्याच्या पण आतमध्ये जी असते ती n-2 विच इज कॉल्ड ॲज अ प्री पेन अल्टिमेट. मग आता जर आपण कन्सिडर केलं तर सगळ्यात बाहेर तुमची यस, जर एफ ब्लॉक कन्सिडर केला तर आउटर मोस्ट शेल अल्टिमेट ती यस सबशेल असती, त्याच्या आतमध्ये तुमची डी सबशेल येते विच इज कॉल्ड ॲज अ पेन अल्टिमेट. आणि पेन अल्टिमेटच्या पण आतली म्हणजे जर एफ सबशेल जर कन्सिडर केली तर ती खूप आतमध्ये येते, त्यामुळे हे इनर ट्रान्झिशन इलेमेंट किंवा n-2 ही सबशेल जर कन्सिडर केली प्री पेन अल्टिमेट, न्यूक्लियसच्या जवळपास राहते ती आणि आतल्या बाजूला असते, त्यामुळे ह्यांना इनर ट्रान्झिशन सिरीजचे इलेमेंट असं कन्सिडर केलं जातं. ओके, मग हे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात असू दे. n-1 म्हणजे पेन अल्टिमेट, n-2 म्हणजे प्री पेन अल्टिमेट आणि n म्हणजे अल्टिमेट शेल. आता हे जर ऑर्बिटल कन्सिडर केलं तर एफ ब्लॉकशी रिलेटेड त्याची पोझिशन म्हणजे इनसाइड डी ऑर्बिटल हे राहतं, डी ऑर्बिटलच्या पण आतमध्ये, आणि त्यामुळे ह्याला इनर ट्रान्झिशन इलेमेंट असं कन्सिडर केलं जातं. आता ह्या इलेमेंटच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर टोटल एफमध्ये 1 to 14 इलेक्ट्रॉन बसू शकतात. ओके, मग जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर कन्सिडर करायचं असेल, 1 मार्कचा क्वेश्चन जर बघितला आपण, तर ह्याच्यामध्ये जनरली कसं असतं, जो तुमचा प्रिसिडिंग इलेमेंट असणार आहे हॅलोजन्स इनर्ट गॅसेसशी रिलेटेड, तो ब्रॅकेटमध्ये राहील त्याच इलेमेंटशी रिलेटेड. आणि मग येत असताना इथं कसं येणार, 4F ॲक्टिनाइड किंवा लॅन्थिनाइड सिरीज. 4F याची कपॅसिटी किती आहे बघा, 1 to 14. 4F नंतर तुमचं येणारं पुढचं ऑर्बिटल 5D आणि 6S ह्या फॉर्ममध्ये आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे. एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात विच इज अल्टिमेट, आणि डीमध्ये किती कपॅसिटी असते, 0 to 1. रेअर केसेसमध्ये ह्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन बघायला मिळतो, अदरवाईज डी सबशेल कंटेन 0. म्हणजे हे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायला मिळेल आपल्याला लॅन्थिनाइड सिरीजचं. ॲक्टिनाइड सिरीजमध्ये काय होतं, 4Fच्या ऐवजी काय येतं 5F, आणि ह्याच्यामध्ये सुद्धा 1 to 14 इलेक्ट्रॉन राहतात. इथं 5D नंतर तुमचं 6D आणि इथं 7S. ओके, वेअर हे 5 किंवा 6 हे जे मी काय लिहिलं, इट इज अ n म्हणजे तुमचा हा शेलचा नंबर असतो, हे लक्षात ठेवा. 1 मार्कला तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट इज दी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थिनाइड सिरीज और व्हॉट इज दी ॲक्टिनाइड सिरीज आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इथं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये थेअरीच्या पार्टमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. इफ यू कन्सिडर अ ओल्ड सिलॅबस तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 मार्कचा क्वेश्चन कसा विचारला जातो त्याच्यावरती आहे. मग आता जनरली प्रॉपर्टीज जर कन्सिडर केल्या ह्या तुमच्या पूर्ण एफ ब्लॉकच्या इलेमेंटच्या, तर त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते बघा, तर ह्या एफ ब्लॉकच्या प्रॉपर्टी ह्या सिमिलर टू डी ब्लॉक इलेमेंट असतात. म्हणजे डी ब्लॉकचे जे इलेमेंट जशा प्रॉपर्टी दाखवतात, तुमच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आपण कन्सिडर केलेल्या आहेत, सेम तशा टाईपच्या प्रॉपर्टी ह्या एफ ब्लॉकच्या इलेमेंटची सुद्धा आहेत. नंतर दुसरी प्रॉपर्टी आहे बघा, इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू अ एफ सबशेल ऑफ n-2 लेवल. ओके, मी आत्ता सांगितलं ते, म्हणजे प्री पेन अल्टिमेट शेल जे आहे तुमची एफ, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इथं ॲड केले जातात. नंतर थर्ड प्रॉपर्टी आहे, इट इज प्लेस बिटवीन n-1D अँड NS ब्लॉक इलेमेंट. ओके, मग ह्यांना प्लेस करताना कसं प्लेस केले, तर n-1D आणि NS ब्लॉकचे जे इलेमेंट आहेत ह्यांच्या बिटवीन प्लेस केले. तर लॅन्थेनाइड जे आहेत 4F सिरीजचे जे इलेमेंट आहेत त्यांचा ॲटॉमिक नंबर बघा 57पासून स्टार्ट होतो. फर्स्ट इज अ लॅन्थेनम इलेमेंट अँड इट इज गेट एंड ॲट 71. ओके, फर्स्ट इलेमेंट तुमचा लॅन्थेनम, आणि ह्या लॅन्थेनमवरून लॅन्थेनाइड असं त्याचं नाव पडले, लक्षात ठेवा. ॲक्च्युली स्टार्ट होत असताना 58पासून पुढं हे इलेमेंट आपण लॅन्थेनाइड सिरीजमध्ये इन्क्ल्यूड करतो आहे. लॅन्थेनम ह्या नावावरून त्याला लॅन्थेनाइड सिरीज म्हटलं जातं. आणि
शेवटचा ह्याच्यामधला इलेमेंट जो 71 आहे विच इज अ ल्युटेटियम इलेमेंट, ह्याच्यावरती ही सिरीज एंड होते. सेम वे ॲक्टिनाइड सिरीज जर कन्सिडर केली तर 89 ॲक्टिनियम ह्या इलेमेंटपासून स्टार्ट होते आणि लॉरेन्सियमला ही सिरीज एंड केली जाते. ॲक्टिनाइड सिरीज 5F सिरीज याला आपण म्हणतो. हिस्टॉरिकली ह्या इलेमेंटला रेअर अर्थ इलेमेंट्स असं म्हटलं जातं. 1 मार्कचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, व्हॉट डू मीन बाय रेअर अर्थ इलेमेंट्स. तर हे जे F ब्लॉकचे इलेमेंट आहेत त्यांनाच रेअर अर्थ इलेमेंट असं म्हटलं जातं. तर त्याच्या शब्दामध्येच त्याचं मिनिंग आहे. रेअर म्हणजे दुर्मिळ. ओके, हे इलेमेंट जे आहेत ते त्यांचा अबंडन्स जर कन्सिडर केला तर तो रेअर असतो, म्हणजे जास्त हे आपल्याला सापडत नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर थुलियम हा जो इलेमेंट आहे इट इज फाउंड मोर इन अबंडन्स दॅन सिल्वर. त्याच्याशी रिलेटेड त्याचं पर्सेंटेज बाय मास वगैरे दिलेलं आहे, त्यामुळे ह्यांना रेअर अर्थ इलेमेंट असं म्हटलं जातं. ओके, आणि जर ह्यांचं एक्स्ट्रॅक्शन जर बघितलं तर ह्यांना जर प्युअर फॉर्ममध्ये एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर इकॉनॉमिकली डिफिकल्ट आहे ते. म्हणजे जनरली एक्स्ट्रॅक्शनशी रिलेटेड कॉस्टली आपण म्हणू शकतो, त्यामुळे ह्यांना रेअर अर्थ इलेमेंट वगैरे असं म्हटलं जातं. ओके, ह्यांच्याशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर आत्ता एवढा जो आपला पॉईंट झालेला आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन जर कन्सिडर केला तर डिफिनेशनच्या फॉर्ममध्ये व्हॉट इज F ब्लॉक इलेमेंट, व्हॉट इज लॅन्थेनाइड, व्हॉट इज ॲक्टिनाइड, कुठनं स्टार्ट होतात, कुठं एंड होतात, अशा फॉर्ममध्ये, किंवा आत्ता जे सांगितलं रेअर अर्थ इलेमेंट्स म्हणजे काय, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे मी सांगितलं, हे पॉसिबल क्वेश्चन्स या इंट्रोडक्टरी पार्टवरती तुम्हाला येऊ शकतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत अजून आपण काय सांगू शकतो तर ओव्हरऑल इथं पूर्ण तुमचं थिअरॉटिकल पार्ट दिलेला आहे, तो आपण डिस्कस करूया. बघा ह्याच्यामध्ये काय सांगितले की हे मेटल जे आहेत जनरली सॉफ्ट विथ मॉडरेट डेन्सिटीज अबाउट 7 ग्रॅम सेंटीमीटर इनवर्स ह्या फॉर्ममध्ये जर कन्सिडर केलं तर त्याच्याशी रिलेटेड हे सॉफ्ट नेचरचे बघायला मिळतात. त्यांचे बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट हे जास्तीत जास्त बघायला मिळतात. सिमिलर टू ग्रुप नंबर 1 and 2, म्हणजे जसे एस ब्लॉकचे एलिमेंट आहेत त्या फॉर्ममध्ये ह्यांच्या प्रॉपर्टीज आपण म्हणतो की आहे, त्यामुळे ह्यांचे बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट त्याच पद्धतीनं जास्त बघायला मिळतात. मेटॅलिक स्टेटमध्ये हे खूप रिॲक्टिव्ह असतात, जसे अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल आहेत त्यांच्याशी रिलेटेडच सिमिलर प्रॉपर्टी यांच्या बघायला मिळतात. हे जेव्हा वॉटरबरोबर कंबाईन होतात तेव्हा हे करस्पॉन्डिंग त्यांचे हायड्रॉक्साईड तयार करतात, सेम जस्ट लाईक अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल्स. वॉटरबरोबर कंबाईन झालं की ते त्यांच्या हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये जातात. तुम्ही तिथं रिॲक्शन बघू शकता. कॉमनली ह्या इलेमेंटच्या बाबतीत +3, +2 ह्या फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन स्टेट बघायला मिळतात लॅन्थिनाइड सिरीजमध्ये. स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ह्यांच्या असतात जनरली, आणि जनरली ह्याच्यामध्ये जो तुमचा युरोपियम किंवा इटरबियम हे जे 2 इलेमेंट आहेत ते +2 डाय पॉझिटिव्ह मेटलच्या फॉर्ममध्ये बघायला तुम्हाला मिळतात. ओके, हायर ऑक्सिडेशन स्टेट जर कन्सिडर केली, सेरियम सोडला तर त्याची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट +4 पर्यंत बघायला मिळते. मॅक्झिमम +3 किंवा +2च्या फॉर्ममध्ये जे ऑक्सिडेशन स्टेट असलेले आपल्याला बघायला मिळतात. ओके, लॅन्थिनाइड सिरीज जे आहे त्याच्यामध्ये जर कन्सिडर केली तर त्याच्याशी रिलेटेड हीट ऑफ ॲटोमायझेशन जे आहे, म्हणजे ॲटम फॉर्म करायचे असतील तर त्याची जी व्हॅल्यू आहे लो असलेली बघायला मिळते दॅन दी ट्रान्झिशन मेटल. आता हे का होतं तर डी इलेक्ट्रॉन जे आहे ट्रान्झिशन मेटलशी रिलेटेड त्याच्याशी रिलेटेड जर कन्सिडर केलं तर त्यांना रिमूव्ह करायला हाय हीट ऑफ ॲटोमायझेशन लागते, त्याच्या तुलनेत एफमधले इझिली रिमूव्ह होऊ शकतात, त्यामुळं यांच्या त्या व्हॅल्यू आपण लो असलेल्या बघायला मिळतो. ओके, हे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत एकंदरीत लॅन्थिनाइड सिरीजशी रिलेटेड. ॲटॉमिक आयनिक रेडिया जर कन्सिडर केली तर डिक्रीज व्हॅल्यू त्याची झालेली बघायला मिळते फ्रॉम 117 पिकोमीटर टू 100 पिकोमीटर ह्या फॉर्ममध्ये. आता हे कशामुळं होतं तर जे तुमचं 5F ऑर्बिटल आहे किंवा 4F ऑर्बिटल जे आहेत ज्यामध्ये शिल्डिंग इफेक्टशी रिलेटेड ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत, आणि शिल्डिंग इफेक्ट वाढल्यानंतर इन्क्रीजिंग इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज व त्याच्या व्हॅल्यूवरती पडणारा फरक, त्यामुळे हे ॲटॉमिक आणि आयनिक रेडियामध्ये तुम्हाला व्हेरिएशन बघायला मिळेल. ओके, ह्या फॉर्ममध्ये बऱ्याचशा फिजिकल प्रॉपर्टी आपण इथं एक्सप्लेन करू शकतो. लॅन्थेनाइड जर कन्सिडर केले तर सगळे लॅन्थेनाइड जेव्हा वॉटरबरोबर कंबाईन होतात तेव्हा ते हायड्रॉक्साईड तयार करतात. त्याचा जनरल फॉर्म्युला दिला आहे तुम्हाला बघा, LnOH थ्राईस. Ln म्हणजे इथं कुठलाही तुमचा लॅन्थेनाइड सिरीजचा इलेमेंट असू शकतो, म्हणजे लॅन्थेनमपासून तुमच्या ल्युटेटियमपर्यंत कुठलाही इलेमेंट इथं असलेला बघायला मिळेल.
एकंदरीत ह्या फॉर्ममध्ये ह्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, तुम्ही यू कॅन रीड दिस वन. त्याच पद्धतीनं जर कन्सिडर केलं तर लॅन्थेनाइडचा हायड्रॉक्साईड जो आहे तो इट इज दी स्ट्रॉंगेस्ट बेस्ट, तो स्ट्रॉंगेस्ट बेस असतो आणि ल्युटेटियमचा हायड्रॉक्साईड हा वीक बेस असतो. ओके, ह्या फॉर्ममध्ये ते जर आपण कन्सिडर केलं ॲटॉमिक आणि आयनिक रेडियाशी रिलेटेड ही कन्सेप्ट आपण सांगू शकतो. लॅन्थेनाइड जेव्हा नायट्रोजन बरोबर कंबाईन होतात तेव्हा ते नायट्राइड तयार करतात. ओके, हॅलोजन बरोबर कंबाईन होतात तेव्हा हॅलाइड्स तयार करतात. दिस इज रिगार्डिंग टू दी केमिकल प्रॉपर्टी. रिॲक्शन्स आर नॉट रिक्वायर्ड. 1 मार्कला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हेन दे गेट कंबाईन विथ नायट्रोजन व्हॉट दे कॅन फॉर्म. तर ते नायट्रोजन बरोबर कंबाईन झाल्यानंतर नायट्राइड तयार करतात. हॅलोजन बरोबर कंबाईन झाले तर हॅलाइड्स तयार करतात. वॉटर बरोबर कंबाईन झाले तर हायड्रॉक्साईड तयार करतात. ओके, अशा फॉर्ममध्ये ह्या त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत, आपण सांगू शकतो. ओके, पॉसिबल किंवा स्टेबल त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही +3 राहते, कारण आउटर मोस्ट शेलमध्ये मॅक्झिमम 3 इलेक्ट्रॉन्स असलेले बघायला मिळतात. त्यामुळं हे 3+ पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बघायला मिळतात. जनरली हे कार्बन बरोबर जेव्हा कंबाईन होतात तेव्हा ते कार्बाईड तयार करतात. त्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला दिला आहे LnC2. ह्या फॉर्ममध्ये त्याचे कार्बाईड असतात. मग Ln म्हणजे काय, सेम वे हा कुठलाही तुमचा एलिमेंट असू शकतो. ह्या फॉर्ममध्ये ह्या त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. जनरली फिजिकल आणि केमिकल दोन्ही कंबाईन करून मला इथं दिलेल्या बघायला मिळतील. ओके स्टुडंट्स, हे एकंदरीत लॅन्थेनाइड सिरीजशी रिलेटेड इंट्रोडक्शन किंवा ॲक्टिनाइड सिरीजचा पण इंट्रोडक्शन आपण बघितलं. नेक्स्ट लेक्चरला मग ह्याच्या पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण डिस्कस करूया. थँक्यू.